राज्यातील बहुप्रतीक्षित महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर झाला. त्यानंतर लगेचच कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त किरण धनावडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी निवडणूक कार्यालयात एकत्र आले. आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणुकीच्या कामकाजाला सुरुवात झाली असून शहरातील सर्व राजकीय फलक हटवण्याची मोहीम हाती घेतल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली. आज माननीय राज्य निवडणूक आयोगानं 29 महानगरपालिकांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याच्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेची सुद्धा निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार आहे. सविस्तर प्रोग्राम जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगानं कोल्हापूर महानगरपालिकेअंतर्गत एकूण 7 RO ऑफिस म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे ऑफिसेस स्थापन केलेले आहेत. त्यांची उद्या बैठक घेऊन आम्ही पुढची जी काही कारवाई आहे तर त्या कारवाई करण्यासंदर्भात सूचित करणार आहोत. आज आचारसंहिता 5 वाजल्यापासून लागू झालेलं आहे. त्याच्या अनुषंगाने शहरामध्ये जे काही अनधिकृत डिजिटल बॅनर पोस्टर्स आहेत तर ते काढण्यासाठी सुद्धा मोहीम आता आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आज रात्री किंवा पुढील 24 तासामध्ये याच्याबाबत कारवाई पूर्ण केली जाणार आहे. तसंच नॉमिनेशनच्या अनुषंगानं उमेदवारांना माहिती व्हावी किंवा सोयीचं व्हावं या दृष्टिकोनातून सिंगल विंडो सिस्टीमसुद्धा आम्ही 1-2 दिवसामध्ये जाहीर करतो आहे. आचारसंहितेची वेगवेगळी पथकं आम्ही नेमलेली आहेत. प्रत्येकाला नोडल ऑफिसर नेमलेला आहे. त्याच्या अनुषंगानं पुढील कारवाई करण्यात येत आहे. एकंदरीत कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य निवडणूक अधिकारी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक नियंत्रक आणि समन्वयक अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह 7 नोडल अधिकारी महापालिका निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सज्ज झालेत.